नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. उद्यापासून म्हणजे 19 फेब्रुवारीपासून नंदी पक्षाला सुरुवात होत आहे. नंदी पक्ष म्हणजे काय, सेवा कोणत्या कराव्यात याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. बुधवार दिनांक 26 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या अगोदरचे 7 दिवस, महाशिवरात्रीचा 1 दिवस आणि महाशिवरात्रीनंतरचे 7 दिवस असा नंदी पक्ष असतो. या काळात आपण भगवान शंकरांची सेवा करायची असते. जसा आपला पितृपक्ष असतो त्याचप्रमाणे हा नंदी पक्ष असतो. नंदी पक्षाची सुरुवात ही उद्या बुधवार 19 फेब्रुवारीपासून बुधवार 5 मार्चपर्यंत नंदी पक्ष आहे. नंदी पक्षामध्ये कोणत्या सेवा कराव्यात तर भगवान शंकरांनाच म्हणून या सेवा करायच्या असतात. भक्तांच्या एका हाकेला धावून येणारे आहेत. आपल्या ज्या काही इच्छा असतात आपण भगवान शंकरांनाच म्हणून काही सेवा केल्या तर भगवान शंकर आपल्या इच्छा लवकर पूर्ण करतात. शारीरिक मानसिक कष्ट असेल तर आपण ह्या सेवा जरूर कराव्यात. नंदी नावाच्या ऋषींनी भगवान शंकरांची शिवपंचाक्षरी स्तोत्राची सेवा केली होती. शिवपंचाक्षरी स्तोत्र हे अतिशय छोटे आणि सोपे आहे. तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल. याची काही स्वतंत्र पोथी नाही. तर तुम्ही गुगल सर्च किंवा यूट्यूब सर्च केले तर तुम्हाला ते मिळून जाईल. शिवपंचाक्षरी स्तोत्राची सुरुवात ही नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. अतिशय सोपे आणि प्रभावी असे हे स्तोत्र आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवपंचाक्षरी स्तोत्र खूपच फायदेशीर आहे. आपल्याला असणाऱ्या शारीरिक मानसिक आर्थिक कोणतीही अडचण असेल तर या सर्व अडचणीवर या 15 दिवसांमध्ये आपण शिवपंचाक्षरी स्तोत्राची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. तुम्ही 5 वेळा 11 वेळा 21 वेळा 51 वेळा किंवा 108 वेळा जेवढी तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करणे या नंदी पक्षात शक्य आहे तेवढ्या सेवा आपण करायच्या आहेत. ही सेवा संकल्पयुक्त किंवा संकल्प न करता ही सेवा आपल्याला करता येईल. कमीत कमी 5 वेळा तरी तुम्ही रोज शिवपंचाक्षरी स्तोत्र म्हणावे. संकल्पयुक्त जर सेवा तुम्ही करणार असाल तर 21 वेळा किंवा 51 वेळा तुम्ही शिवपंचाक्षरी स्तोत्र म्हणणार असाल तर तुम्हाला एका बैठकीतच म्हणायची आहे. थोडे सकाळी म्हटले किंवा संध्याकाळी थोडे म्हटले असे न करता आपण संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर एका बैठकीतच आपण 21 वेळा 51 वेळा जो काही संकल्प केला आहे तो एका बैठकीतच पूर्ण करावा. आणि जर तुम्ही संकल्प केला नसेल तर तुम्ही सकाळी 10 वेळा आणि संध्याकाळी 11 वेळा म्हटले असे 21 वेळा म्हटले तरी देखील चालेल. शिवपंचाक्षरी स्तोत्राची ही सेवा तुम्ही सकाळी म्हटली तरी चालेल किंवा प्रदोष काळात म्हटले तरी चालेल. आपल्या देवघरात बसून हे शिवपंचाक्षरी स्तोत्र म्हणायचे आहे. हे म्हणण्यासाठी आपल्याला काही नियम आहेत. तर हे नियम म्हणजे आपण मांसाहार या 15 दिवसात पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. ब्रह्मचर्याचे पालन करावे लागणार आहे. परान्न घेऊ नये. तुम्ही जर गावाला जाणार असाल तर तेथे गेल्यावर तुम्ही ज्या ठिकाणी महादेवाचे मंदिर आहे तेथे जाऊनच ही सेवा करावी. दुसऱ्या कुणाच्या घरात आपण ही सेवा करू नये. आपल्या घरी किंवा महादेवाच्या मंदिरात बसून तुम्ही सेवा करावी. मासिक पाळी आली असेल तर ते 4 दिवस आपण सेवा बंद करायची आहे आणि त्यानंतर आपण पुढे 5 मार्चपर्यंत कितीही सेवा करू शकता. आता 19 तारखेला तुम्हाला जर मासिक पाळी असेल आणि त्यावेळी तुम्हाला सेवा करणे शक्य नसेल तर आपण 19 तारखेनंतर ही या सेवेला सुरुवात करू शकता. 19 फेब्रुवारी ते 5 मार्च या काळात आपल्याला जितकी जमेल तितकी सेवा या शिवपंचाक्षरी स्तोत्राची करायची आहे. जर तुम्हाला सुतक आले असेल तर तुम्हाला सेवा बंद करावी लागणार आहे. अतिशय प्रभावी असे शिवपंचाक्षरी स्तोत्र आहे. या नंदी पक्षामध्ये आपण भगवान शंकरांची भरपूर अशी सेवा करावी. शारीरिक मानसिक त्रास असणाऱ्यांनी त्याचबरोबर आर्थिक अडचणी असणाऱ्यांनी या नंदी पक्षामध्ये शिवपंचाक्षरी स्तोत्राची सेवा जरूर करावी. ज्या घरामध्ये नंदी पक्षामध्ये या शिवपंचाक्षरी स्तोत्राची सेवा केली जाते त्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही. सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे प्रत्येकाने या नंदी पक्षामध्ये शिवपंचाक्षरी स्तोत्राची सेवा जरूर करावी. बरं तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.